नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेवरोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत महात्मा गांधी यांचे विचारांची माहिती आपण मागील काही भागांपासून घेत आहोत. गांधीजींच्या राजकीय चिंतनातील, त्यांच्या विचारविश्वातील विविध अशा महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत ज्यावर आपण मागील काही भागांमध्ये चर्चा केलेली आहेत. आणि खरं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक जाणीव अशी होते, माहिती होते, ती म्हणजे की गांधीजींनी त्यांच्या रचनात्मक कार्यातून नेहमीच राजकीय महत्त्व विशद केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे त्यांच्या समाजसेवेला, त्यांच्या राजकीय कार्याला एक निश्चित अशी राजकीय दृष्टी प्राप्त झालेली आहे. गांधीजींच्या मते राजकारणाला सामाजिक दृष्टी असल्याशिवाय समाजातील व्यापक मूलगामी प्रश्न हे कधीही समजू शकत नाही. आणि म्हणून तर त्यांच्या रचनात्मक कार्यातून त्यांची आर्थिक दृष्टी असेल, उत्पादनासंबंधीचा त्यांचा ग्रामीण पुनर्रचनाविषयक कार्यक्रम असेल, त्याचबरोबर हिंदू मुस्लिम यांच्यातील एकात्मतेची भावना त्यातून अभिव्यक्त होत असेल आणि त्यातूनच पुढे जाऊन राष्ट्रीय ऐक्याची भावना, पारंपरिक समाज आणि आधुनिक समाजाची चिकित्सा, स्वराज्य, रामराज्य, जातीय निर्मूलनाचा कार्यक्रम, सत्याग्रह, सत्य, अहिंसात्मक वैश्विक दृष्टिकोन अशा विधायक कार्यक्रम त्यांनी त्यांच्या रचनात्मक कार्यातून दिलेला आहे. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं आधुनिक भारताची पायाभरणी घडवण्यामध्ये गांधीजींचं योगदान हे मोलाचं ठरतं, मोलाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग तो म्हणजे की गांधीजींच्या विचारविश्वातील, त्यांच्या चिंतनातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे गांधीजींचे असहकार व कायदेभंग याविषयी असलेले त्यांचे विचार काय होते, त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या संकल्पना काय होत्या, त्या आज आपण समजून घेणार आहोत. खरं तर गांधीजींना असं वाटत होतं की सर्व प्रकारच्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या वाईट गोष्टींचा मुकाबला, त्याचा सामना हा आपल्याला असहकाराने केला जाऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. मग अगदी जिथे जिथे अन्याय असेल, मग ते घर असू द्या, शाळा असू द्या, महानगरपालिका, नगरपालिका असू द्या किंवा अगदी सरकार असू द्या, व्यक्तीने तिथून स्वतःचं अंग काढून घ्यायला पाहिजे असं गांधीजी म्हणतात. म्हणजे काय तर सत याच्याशी सहकार्य करणे हे जसं व्यक्तीचं कर्तव्य आहे, तसंच असत म्हणजे जे चुकीचं आहे त्याच्याशी असहकार करणं हे देखील त्या व्यक्तीचं कर्तव्यच ठरतं असं गांधीजी म्हणतात. एकेकाळी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच कृतज्ञ होते आणि त्या राजवटीला सहकार करणं, गांधी त्या राजवटीचं हिंस्र, भयंकर असं पाशवी स्वरूप उघड होताच त्या व्यवस्थेच्या विरुद्ध असहकार पुकारतात. याच्या पाठीमागे गांधीजींनी सांगितलेले हे जे सूत्र आहेत ते सूत्र आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला गांधीजींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, त्यांना सहकार्य केलं. पण जेव्हा असं लक्षात आलं की ही राजवट हिंस्र स्वरूपाची आहे, तिचं पाशवी स्वरूप जेव्हा गांधीजींच्या दृष्टीपुढे उघड झालं, तेव्हा तेच गांधीजी त्याच राज्यव्यवस्थेला, राज्यकर्त्यांची त्यांच्याबरोबर असहकार्य पुकारतात. हे या पाठीमागचं सूत्र आपल्याला दिसून येतं. कारण ते काय म्हणतात की सहकार्य हे जसं कर्तव्य असतं, तसं चुकीचं असत जिथे असतं त्या असतशी असहकार करणं हा व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून असहकारामागील गांधीजींचं तर्कशास्त्र जे आहे ते असं आहे की गांधीजी म्हणतात जो दृष्ट असतो ना, तो आपल्या दृष्टपणाच्या प्रयत्नात किंवा ज्याला भक्ष्यस्थानी पाडतो त्याच्या सहकार्या वाचून तो यशस्वी कधीच होऊ शकत नाही.
म्हणजे काय, तर हे सहकार्य त्याला कधी भक्षाकडून स्वेच्छेने मिळते, तर कधी दृष्ट लोक सक्तीने ते मिळवतात. पण कोणत्याही परिस्थितीत सहकार्यावाचून त्याचं पान हलू शकत नाही. आणि हे सहकार्य काढून घेण्याचं वेगवेगळे मार्ग मग गांधीजी सांगतात. गांधीजी म्हणतात की सहकार्य थांबवणं म्हणजे असहकार करणं. बरोबर आहेत ना. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की चूक करणाऱ्यापेक्षा ती चूक करण्यासाठी सहकार्य करणारा किंवा चोरापेक्षा चोरी करण्याला सहकार्य करणारा हा तितकाच गुन्हेगार ठरतो. त्या प्रकारची ही भूमिका आपल्याला सांगता येते. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की मग हे सहकार्य तो कधी स्वेच्छेने मिळवतो, जे त्याला बळी पडतात त्यांच्याकडनं, किंवा त्यांच्याकडनं तो बळाच्या आधारावर मिळवून घेतो. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की त्याने जर हे सहकार्य करणं थांबवलं, तर मात्र त्या व्यक्तीचं त्याच्या सहकार्यावाचून काहीही चालू शकत नाही. मग अशावेळी हे सहकार्य काढून घेतलं पाहिजे. आणि ते काढण्याचे विविध मार्ग आहेत. हरताळ आहेत, सामाजिक बहिष्कृती आहेत, किंवा हिजरत आहेत, आर्थिक बहिष्कार आहेत, उपोषण आहेत, कायदेभंग, असे विविध मार्ग गांधीजींनी सुचवलेले आहेत. आणि त्यापैकी एक मार्ग जो म्हणजे कायदेभंगाचा मार्ग. गांधीजी म्हणतात की हा मार्ग फारच जपून वापरला पाहिजेत. आणि विशेषतः तो इतर सर्व मार्ग थकल्यानंतर, ते संपल्यानंतर त्यातून अपेक्षित फलश्रुती प्राप्त झाली नाही, तरच हा कायदेभंगाचा प्रभावी असा उपाय आहे, मार्ग आहेत, तो वापरावा, असं गांधीजी सांगतात. म्हणजे सविनय कायदेभंग किंवा त्याला नागरी म्हणजे सिव्हिल कायदेभंग हा जो शब्दप्रयोग आहेत, गांधीजी म्हणतात की हा सविनय कायदेभंग हा असहकाराचाच एक प्रकार आहे. कारण त्यामागील सूत्र देखील हे वरील प्रमाणाचं आहे. म्हणजे व्यक्ती प्रशासनाच्या आज्ञा किंवा नियम पाळूनच प्रशासनाला अप्रत्यक्षरित्या सहकार्य करत असते. ते सहकार्य त्यांनी काढून घ्यायचं म्हणजेच अन्याय व अनैतिक कायद्यांचं पालन करण्याचं नाकारून त्यासाठी नियत असलेली शिक्षा भोगण्याची तयारी दाखवायची आणि अहिंसक पद्धतीने स्वेच्छेने ती शिक्षा न डगमगता भोगायची, म्हणजे सविनय कायदेभंग. कारण गांधी म्हणतात की प्रशासन असू द्या, शासन असू द्या, हे लोकांच्या सहकार्यातूनच चालत असतं. आणि जर ज्या ठिकाणी अन्याय असेल, अनैतिक असे कायदे असेल, तर त्या कायद्यांचं, त्या अन्यायी कायद्यांचं, अनैतिक कायद्यांचं पालन न करणं, आणि मग ते पालन न केल्यामुळे त्याच्यासाठी शिक्षा होणार, पण ती शिक्षासुद्धा भोगण्याची तयारी त्या व्यक्तीची असली पाहिजेत. आणि मात्र अहिंसक पद्धतीने स्वेच्छानं ती शिक्षा भोगायची न डगमगता. म्हणजे जी गोष्ट करणे हा कायद्याच्या दृष्टीने सर्वात मोठा दंडपात्र गुन्हा ठरतो, पण जी मला नागरिकांच्या सर्वश्रेष्ठ कर्तव्यांपैकी एक वाटतं, ती मी करणारच. आणि जी काही कठोरतम शिक्षा असेल, ती देखील मी भोगायला स्वेच्छेने व हसतमुखाने तयार राहणारच, अशा शब्दात गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा आशय व्यक्त केलेला आहे. सविनय कायदेभंग करणे हा व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं देखील गांधीजी म्हणताना दिसतात. आणि हे गांधीजींचं मत होतंच. कारण जो कायदेभंग गुन्हेगारीच्या स्वरूपात असेल, त्यावर राज्यसंस्थेने जरूर निर्बंध लादावेत, पण सविनय कायदेभंगाबाबत असा अधिकार ते राज्यसंस्थेला नाकारतात. गांधीजींच्या मते सविनय कायदेभंग दडपण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारे सद्सद्विवेक बुद्धीलाच बंदिवासात टाकण्यासारखं आहे. आणि म्हणून राज्यसंस्थेला गांधीजी हा अधिकार नाकारताना दिसतात. असहकार करण्यामागील गांधीजी म्हणतात की जी अंतस्थ भावना आहेत, ती खरी एक प्रकारची सहकाराचीच आहेत, असं गांधीजींनी म्हटलं. असहकार करणं म्हणजे देखील एक प्रकारचं सहकार्य आहे, सहकार आहे तो. कारण
अहिंसात्मक असहकार हा व्यतीत प्रेमाचाच आविष्कार असतो, असं गांधीजी म्हणतात. बघा, याच्यात गांधीजींचं जो मतितार्थ आहेत, जो गर्भितार्थ आहेत, तो अत्यंत खोलवर आहेत. गांधीजींच्या विचारदृष्टी ही किती दूरवर आहेत हे यातनं स्पष्ट होतं, नाही का. असहकार करणं म्हणजे एक प्रकारचं सहकार्यच आहे, कारण त्याची जी भावना आहे ती चुकीची नाही आहेत, ती वाईट नाही आहेत, कारण तो अहिंसात्मक असहकार आहेत आणि तो एक प्रकारचा त्यातून प्रेमाचा आविष्कार असतो. अडचणीत सापडलेल्या विरोधकांची कुचंबना करणं हा त्या असहकारामागील हेतू नसतो, तर अंतिमतः त्याला सहकार्य करणं हाच असतो. कारण जिथे अन्यायी अनैतिक गोष्टी आहेत त्यांना विरोध करणं हे असहकाराचं उद्देश आहे. गांधीजींनी आपल्या वर्तनानं हा आदर्श निर्माण केला की जेव्हा जेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी संकटात आले तेव्हा तेव्हा त्यांनी असहकार मागे घेऊन त्यांच्याशी सहकार्य देखील केलेलं आहे. आपल्या विरोधकाला, प्रतिस्पर्धेची अडचण करणं, त्याची कुचंबना करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू नाही आहे, हे त्यांनी त्यांच्या वर्तनातून दाखवून दिलेलं आहे. असहकाराला ते सत्याग्रहाच्या शस्त्रागारातील सर्वाधिक प्रभावी शस्त्र मानतात. कारण गांधीजींच्या विचार विश्वातील, त्यांच्या राजकीय चिंतनातील सत्याग्रह ही सर्वात महत्त्वपूर्ण आणि अंतिमता अशी संकल्पना आहेत. आणि गांधीजी म्हणतात की या सत्याग्रहाचा जो शस्त्रागार आहे त्यातील एक शस्त्र म्हणजे असहकार, आणि ते सर्वात प्रभावी असं शस्त्र आहे. मात्र त्याचा वापर करताना विरोधकाशी अंतिमता सहकार्य करण्याच्या दृष्टीनेच केला जावा असा आग्रह ते धरतात. नाहीतर आत्ता अलीकडे विरोधासाठी विरोध ही जी गोष्ट आहे त्याच्यासाठी असहकाराचा वापर केला जातो, नाही का. ही संकल्पना गांधीजींना त्यात अपेक्षित नव्हती. म्हणूनच असहकारातून अराजक उद्भवण्याची जी भीती गांधीजींच्या टीकाकारांना वाटते की असहकार केला आणि त्यातून राज्यव्यवस्था, कायदे आणि सुव्यवस्था असेल ही धोक्यात येईल आणि तिथे अराजकता माजेल, अशी जी गांधीजींचे टीकाकार जी टीका करतात त्या टीकाकारांना जी भीती होती ती भीती गांधीजींना वाटत नाही. कारण गांधीजी म्हणतात की असहकारामध्ये सुद्धा एक प्रकारचं सहकार्य जडलेलं आहे आणि म्हणून अराजक निर्माण होण्याची भीती नाहीच आहेत मुळात. सविनय कायदेभंग म्हणजे मनपूर्वक स्वरूपाचं जे वर्तन नव्हे, तर मनाला वाटेल तसं वर्तन करायचं नाही किंवा ती बेबंदशाही देखील नाही, तर उलट त्यामध्ये एक नैतिक शिस्तीची, आत्मसंयमनाची अपेक्षा कायदेभंग करणाऱ्याकडून असते. कायदेभंग जोपर्यंत प्रामाणिक असत नाही, तो संयत असत नाही, आदरयुक्त किंवा अगदी औदात्यशून्य, द्वेष, मत्सर रहित असा होत नाही, तोपर्यंत कायदेभंग करणं हे स्वाभाविक असत नाही. आणि त्यांना कायदेभंगाच्या मूलतत्वांचं नीट आकलन झालेलं नसतं तोपर्यंत तो सविनय कायदेभंग होऊच शकत नाही. म्हणून गांधीजी म्हणतात की कायदेभंग करायचा आहे, पण कायदेभंग हा प्रामाणिक असावा, तो आदरयुक्त असावा, ते द्वेष, मत्सर, तिरस्कार रहित असावा, ही त्याची गुण आहेत. आणि जर त्यात नसेल, तो द्वेषाने प्रेरित होऊन केलेला असेल, तो अप्रामाणिक असेल, अनैतिक असेल, स्वार्थासाठी असेल, तर याचा अर्थ गांधीजी म्हणतात की तो कायदेभंग होऊच शकत नाही, हा विश्वास गांधीजींना होता. ज्या कायद्यांना अस्सल नैतिक अधिष्ठान आहे त्यांचा भंग कधीच केला जाऊ शकत नाही, हे देखील गांधीजी सांगताना दिसतात. आणि म्हणून असहकाराने अराजक उद्भवू शकत नाही. याला आणखीही काही कारणं गांधीजींनी सांगितलेली दिसून येतात. काय आहे ते? तर एक तर त्यांच्या मते, म्हणजे गांधीजींच्या मते, असहकार केवळ नकारात्मक संकल्पना नाही, तर ती रचनात्मक बाजूही तितकीच तिची महत्त्वाची आहे. नकारात्मक दृष्टीनं असहकाराकडे गांधीजी बघत नाही, त्याचा विचार करत नाही. असहकाराची रचनात्मक बाजू गांधीजींच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. कारण सरकारी शिक्षण संस्थांशी असहकार करायचा तर दुसरीकडून राष्ट्रीय शिक्षणाच्या संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत.
सरकारच्या अधिकार क्षेत्रावर मर्यादा घालायच्या, तर स्थानिक स्वराज्य संस्था बळकट पायावर उभारल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे काय, तर समांतर घडणाऱ्या या प्रक्रिया आहेत. आणि म्हणून ती रचनात्मक स्वरूपाची बाजू गांधीजी मांडताना दिसतात असहकाराची. कारण एका व्यवस्थेला दुसरी समांतर व्यवस्था प्रक्रिया घडून आली पाहिजेत आणि एकी वाचून दुसरी प्रक्रिया संभवू शकत नाही. हे गांधीजी त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सांगतात. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की असहकाराने अराजकता उद्भवू शकत नाही. हे त्याचं एक कारण सांगतात. आणि दुसरं असं की गांधी प्रणित जो असहकार आहे, हा असहकार अहिंसक असणं हे स्वाभाविक आहे. कारण त्याशिवाय तो असहकार जिथे हिंसा आली, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांधीजींनी 1920 साली असहकाराची चळवळ सुरू केली. आणि चौरी चौराची घटना झाल्यानंतर अगदी असहकाराची चळवळ ही देशव्यापक स्वरूपाची चळवळ झालेली होती. आणि कदाचित ती चालू राहिली असती तर अवघ्या काही दिवसांमध्ये, वर्षा 2 वर्षात कदाचित भारताला स्वातंत्र्य देखील मिळू शकलं असतं. पण केवळ ह्या चळवळीला हिंसक वळण लागलं चौरी चौराच्या घटनेने, म्हणून गांधीजींनी काय केलं, चळवळ तात्काळ थांबवली. हा द्रष्टेपणा असहकार करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी असावा लागतो. आणि म्हणून अहिंसक असणं हे असहकारासाठी आवश्यक अशी अट आहे किंवा ते त्याचं एक तत्त्व आहे. आणि म्हणून असहकार हा नैतिक बळाद्वारे परिवर्तन घडून आणण्याची ती पद्धत आहे. दमन नव्हे किंवा शक्ती नव्हे, तर नैतिक शक्ती, नैतिक बळ असलं पाहिजे. आणि त्यातून हे परिवर्तन घडून आणण्याची असहकार ही एक पद्धत आहे. तिची प्राथमिक हेतू हा आत्मशुद्धीकरण हा असतो. कारण दुराचारापासून व दृष्ट शासनापासून व्यक्ती स्वतःला त्याद्वारे दूर खेचीत असतो. दुसरा हेतू स्वतःच्या ठिकाणच्या असहाय्यतेच्या भावनेची निर्मूलन करणं हा देखील त्याच्या पाठीमागचा दुसरा हेतू असतो. कारण शासनाच्या निगराणीतून किंवा शासनाच्या निगराणीपासून व नियंत्रणापासून व्यक्ती स्वतःला मुक्त समजूनच तो मार्ग स्वीकारत असतो. कोणता? असहकाराचा मार्ग. आणि अशा प्रकारे हे दोनही हेतू व्यक्तीला हिंसाचारापासून किंवा इतरांना दुखावण्यापासून परावृत्त करणारे असल्यामुळे त्यातून अराजक संभवण्याची शक्यताच असू शकत नाही. त्या व्यवस्थेत अराजकता निर्माणच होऊ शकत नाही, असं गांधीजी म्हणतात. त्याचप्रमाणे असंही म्हणता येईल की कायदेभंग हे असहकाराचे शेवटचं अस्त्र आहे. त्याच्या आधी हरताळ असेल किंवा इतर उपोषण असेल, वेगवेगळे सगळे शस्त्र जेव्हा विफल होतील, ते विफल झाल्यावरच कायदेभंग होणार आहे. सर्वांच्या हिताची सामायिक जाणीव हा जो कायदेशीर व्यवस्थेचा आधार असतो, तोच मग प्रतिकाराचा देखील आधार ठरेल आणि अराजकतेचा धोका हा आपोआपच टळू शकेल. ही गोष्ट त्यातनं अगदी स्पष्टपणे दिसून येतो. कारण कायदा हा हिताचा असतो, त्याच्यामध्ये सामायिक जाणीव असते. आणि मग जेव्हा जर कायदा अनैतिक, चुकीचा, अन्यायकारक ठरेल, तेव्हा कायदेशीर व्यवस्थेचा तोच कायदा आधार बनून त्याला प्रतिकार करणं हे आपोआप योग्य ठरतं. म्हणजे मात्रा जास्त एक गोष्ट त्यामध्ये अजून एक नोंदवणं गरजेचं आहे. ती म्हणजे की सविनय कायदेभंग आणि असहकार यांना स्वतंत्र लोकशाहीत अगदीच मर्यादित आणि जवळपास नसल्यागतच स्थान असावं, असं गांधीजींचं एक म्हणणं होतं. कारण जर देशाला स्वातंत्र्य मिळालं, देश स्वतंत्र झाला, तिथे लोकशाही व्यवस्था आली. आणि मग त्या व्यवस्थेमध्ये जिथे जी व्यवस्था नैतिकतेच्या तत्वांच्या आधारावर असणार आहेत, मग अशा व्यवस्थेत गांधीजींच्या दृष्टीनं आपल्याला वारंवार असहकार पुकारण्याची गरज पडणार नाही किंवा कायदेभंग करण्याची गरज पडणार नाही. म्हणून गांधीजी म्हणतात की सविनय कायदेभंग आणि असहकार ही जी दोन अक्षरं आहेत, ह्या दोन संकल्पना आहेत, ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये असल्या पाहिजेत. पण त्या अत्यंत मर्यादित, म्हणजे किती असाव्या, तर त्यांचं स्थान जणू काही नसल्यागत इथपर्यंत कमी असाव्या त्या.
अगदीच कारण सरकार आपलं असणार आहे, शासन आपलं असणार आहे, लोकशाही असणार आहे आणि म्हणून तिथे या गोष्टींची गरज पडणार नाही. कारण परकीय राज्यकर्त्यांच्या विरोधात ह्या गोष्टी गरजेच्या होत्या. जेव्हा लोकांच्या हाती सत्ता नसेल तेव्हा वापरावयाची ही शस्त्र आहेत आणि त्यांच्या हाती सत्ता आली की स्वाभाविकच मग त्यांची घराणी, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कायदेशीर मार्ग त्यांना उपलब्ध होतात. आणि म्हणून अर्थात विधिमंडळांनी जनसामान्यांचे किंवा किसानांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे हितसंबंध जोपासण्याकडे लक्ष दिलं नाही किंवा जर ते करण्यास असमर्थ ठरत असतील तर त्या बहुजन समाजाला कायदेभंगाचा आणि असहकाराचं सार्वभौम मार्ग निसंशयपणे खुले असावे असं गांधीजींना वाटत होतं. म्हणून हा एक दुसरा विचार, ही एक दुसरी गोष्ट नोंदवणं आवश्यक आहे जी गांधीजींच्या विचारांमधून आपल्याला सांगता येते. आणि एक गोष्ट म्हणजे असहकार किंवा इतर जे मार्ग आहेत ह्या मार्गांना गांधीजींच्या विचारांमध्ये लोकशिक्षणाची माध्यमं म्हणून महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. लोकशिक्षणाची माध्यमं ती केवळ विरोधाची किंवा विरोधाची म्हणून ही साधनं गांधीजींनी निर्माण केलेली नाही किंवा सांगितली नाही. तर गांधीजींचा असा विचार होता की यातून लोकशिक्षण त्यातनं प्राप्त होईल, राजकीय शिक्षण लोकांना प्राप्त होईल. म्हणजे सत्याग्रहाच्या प्रत्यक्ष आचरणातूनच ही शस्त्र ही अधिकाधिक धारदार होत जातील आणि ती वापरणाऱ्यांची जबाबदारीपणाची भावना ही तितकीच वाढत जाईल असं गांधीजींना वाटत होतं. केवळ अनैतिक कायद्याविरुद्धच त्यांचा वापर केला जाईल, मग अराजकाची भीती राहणार नाही हे देखील गांधीजी सांगतात. गांधीप्रणीत सत्याग्रह, असहकार, कायदेभंगाचे मार्ग खरोखरच अहिंसक आहेत का असा एक प्रश्न टीकाकार विचारताना दिसतात. टीकाकारांना प्रश्न की गांधीजींनी सांगितलेली सत्याग्रहाची संकल्पना, असहकाराची संकल्पना, कायदेभंगाची संकल्पना ह्या कितपत अहिंसक आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं असतं की संप, बहिष्कार पूर्णपणे अहिंसक राहूच शकत नाही. म्हणजे आत्ता अलीकडे आपल्याला माहिती आहेत की वेगवेगळ्या आरक्षणासाठीची आंदोलनं असतील, कधी संप होत असतील किंवा हमीभावाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकरी विधेयक असेल, NRC असेल, अशी वेगवेगळ्या गोष्टींच्या अलीकडच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे आंदोलनं होताना दिसतात. ही आंदोलनं पूर्णतः अहिंसक असतात का असं जर आपण तत्कालीन आत्ताच्या परिस्थितीत प्रश्न विचारला तर तिथे काहीतरी संशयाला जागा असते. तसंच गांधीजींचे हे जे मार्ग आहेत त्यावर टीकाकार असा प्रश्न विचारतात की हे सर्व मार्ग अहिंसक राहू शकत नाही. विशेषतः जेव्हा प्रचंड प्रमाणावर प्रसिद्धी देऊन व संघटना उभारून हे संप, बहिष्कार केले जातात तेव्हा तर ते मुळीच अहिंसा पाळू शकत नाही. त्यांच्या मते एखादा मनुष्य हा परकीय वस्तूंवर, परकीयांबद्दल नावड किंबहुना द्वेषबुद्धीच मनामध्ये बाळगल्याखेरीज बहिष्कार घालूच शकत नाही. आणि समजा जरी एखादा संप उघड स्वरूपाची शारीरिक हिंसा न करता पार पडला तरी बहिष्कारामुळे त्यात वैचारिक हिंसा झालीच नसेल हे कशावरनं असं टीकाकारांनी तर्क मांडलेला आहे. म्हणजे जेव्हा संघटनात्मक बांधणी होऊन हे मार्गांचा अवलंब केला जातो तेव्हा हिंसेला तिथे जागा असते आणि यदाकदाचित तिथे हिंसा झाली नाही तरी म्हणजे शारीरिक हिंसा झाली नाही पण मनामध्ये मात्र द्वेषबुद्धी बाळगल्याशिवाय ते राहत नाही. आणि गांधीजींची अहिंसेची संकल्पना आपण अभ्यासलेली आहेत. अहिंसा म्हणजे गांधीजींच्या दृष्टीनं प्रतिपक्षाबद्दल आपण आपल्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा आणणं ही एक प्रकारची हिंसा होते. म्हणून त्याला वैचारिक हिंसा म्हणून. मग ही वैचारिक हिंसा अशा वेळेस झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही. या सर्वांमधून मग शेवटी काय होतो, असंतोष, शिस्तभंगाकडे ओढ, आधी सत्तेचा अधिक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती यांची झपाट्यानं होऊ शकणारी वाढ ही कशी थोपवता येईल
असाही प्रश्न ते विचारतात. संप, आत्मक्लेश, उपोषण किंवा आदी मार्गाने प्रतिपक्षालाही दुःख होते आणि तो जर कच्च्या दिलाचा असेल तर त्याच्या मनात भीती निर्माण होते, लज्जा निर्माण होते, पश्चाताप, सहानुकंप अशा भावनांचा कल्लोळ निर्माण होईल. याला अहिंसाच म्हणणार का, असं विरोधक प्रश्न विचारतात. म्हणजे हा मानसिक हिंसाचार नाही का मग? मतपरिवर्तनाच्या गोंडस नावाखाली चालणारा हा सक्तीच्या बळाचाच प्रयोग नाही का, अशीही एक प्रश्न निर्माण केला जातो. म्हणून यशस्वी होईपर्यंत अनुनय असेल किंवा युक्तिवाद करीत राहणं आणि आपल्या स्वतःच्या जीवनाद्वारे व लीन आणि विनम्र अशा वर्तनाद्वारे उत्तम उदाहरण उभं करणं हेच टीकाकारांना सविनय कायदेभंग, बहिष्कार, उपोषण ह्या उपायांपेक्षा अहिंसेशी अधिक सुसंगत वाटतं. असे काही प्रश्न निर्माण होताना दिसून येतात. पण गांधीजींचा सत्याग्रह सविनय प्रतिकाराशी समानार्थी नाही आहेत, हेही तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या दोघातील फरक नीट समजून न घेतल्यामुळे हे जे वरील स्वरूपाचे जे प्रश्न टीकाकार उपस्थित करतात किंवा ज्या टीका केल्या जातात त्या निर्माण होताना दिसून येतात. सत्याग्रह वेगळा, सविनय प्रतिकार वेगळा, ह्या दोन संकल्पना एकमेकांना समानार्थी गांधीजी वापरताना दिसत नाही. कारण सत्याग्रह हा सक्तीच्या बळाचा वापर, म्हणजे तिथे दुरान्वय सुद्धा नाही आहेत, असूच शकत नाही. सत्याग्रहामध्ये सक्तीच्या बळाचा वापर होईल. सत्याग्रह, विश्वस्त वृत्ती असेल, अर्थरचना असेल, ह्या तिन्हींबाबत गांधीजींनी जो विचार मांडला त्यात एक उत्कृष्ट सुसंगती आहे. आपल्यापेक्षा निराळ्या भूमिकेवर उभी असलेली माणसं ही आपल्या इतकीच माणसं असल्याने त्यांची अप्रतिष्ठा न करणं, त्यांना इजा न पोचवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आणि आपणासारखीच तीही माणसं असली तर त्यांच्यातल्या सद्भाव हा आपोआप जागा करता येईल. आणि तो जागा करताच आला पाहिजे. हे सूत्र सत्याग्रहाच्या आणि विश्वस्त वृत्तीच्या विचारांच्या पाठीमागे आहेत. आणि सविनय प्रतिकाराचं व सत्याग्रहाचे मार्ग हे म्हणजे सारखेच असले तरी त्यामागील प्रेरणा आणि त्यांचे अंतस्वरूप मात्र हे भिन्न आहेत. सत्याग्रहात सक्ती असेलच तर ती नैतिक स्वरूपाची असेल. शारीरिक प्रमाणेच मानसिक हिंसेला देखील त्याच्यामध्ये थारा नाही आहेत. द्वेषभावापेक्षा प्रेमाची प्रेरणा त्या पाठीमागे आपल्याला असलेली दिसून येते. मानसिक हिंसा किंवा बळजबरीपासून गांधी सत्याग्रहाला वेगळे काढताना दिसतात. मानसिक हिंसेला आणि जुलमाला ते दुराग्रह किंवा पॅसिव्ह रेझिस्टन्स असं नाव देतात. आणि म्हणून सत्याग्रहाचा मार्ग नैतिक दडपण आणण्याचा असतो, जबरदस्ती करण्याचा नव्हे. हा फरक लक्षात घेतला की टीकाकारांनी ज्या टीका केलेल्या आहेत त्याचं स्पष्टीकरण आपल्याला याच्यात मिळू शकतं. एकूणच स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये गांधीजींनी स्वआचरणातून, स्वकृतीतून आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये अनेक असे लोक होऊन गेले की ज्यांनी ह्या असहकाराचा, कायदेभंगाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याचा वापर केलेला. म्हणून गांधीजींच्या राजकीय चिंतनातील ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा संकल्पना आहेत, ज्याचा जितका तुम्ही त्याचं विश्लेषण कराल तितके त्याचे अर्थ, त्यातील वेगवेगळे दुवे, त्यातले पदर हे अधिक उलगडताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींच्या विचारविश्वातील ही संकल्पना आपण थोडक्यात जाणून घेतलेली आहेत. पुढील भागामध्ये आपण गांधीजींच्या विचारांमधून राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद या संकल्पनांविषयी माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.